आरतीला आज पूजनीय महाराज आशीर्वाद द्यायला आले. पुढचा सगळ्या कार्यक्रम निवेदक सांगतील त्याप्रमाणे होईल. दिलीप भाऊ कुठं आहे? या. कोणीही जागा सोडायची नाही. आज थोडं शिस्तीने आपण सगळ्यांनी पालन करावं. एका बाजूला रामरावजी महाराज ढोक, त्यांनाही तब्येतीची काळजी घेणं आहे, आणि दुसऱ्या बाजूला आत्ममलिकजी महाराज, जंगलाजी महाराज, त्यांच्याही तब्येतीची काळजी आहे. त्यामुळं आरतीला ज्यांची नावं वाचली जातील त्यांनी सपत्नीक आरतीसाठी स्टेजवर यावं. ते काय म्हणतात पाहताल ते लगेच येतील. तुम्ही बरोबर बोला आता व्यवस्थित. आरतीला यावं म्हटलं की लगेच येतील ना. त्याच्या आधीचं काय काय ते करा ना. बरोबर हो, सांगितलं मी सांगितलं होते. आज आपल्या सर्वांच्या समवेत परमपूज्य आत्ममलिक माऊली श्री जंगलाजी महाराज कोकमठामवर उपस्थित आहे. एकदा खणखणीत जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूयात. आणि आश्रमाच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी, या सप्ताहाला शुभेच्छा देण्यासाठी मी परमानंदजी महाराज यांना विनंती करतो, आपण या निमित्ताने बोलावं. नित्य ब्रह्म निराकारम निर्गुणम बोधयेत परम सर्व ब्रह्म निराभासम दीपो दीपांतर यथा सद्गुरु कृपा प्रसादेन आत्माराम निरीक्षयेत अन्येन गुरु मार्गेण स्वात्मज्ञान प्रवर्तते. अखिल मानव जातीला आपल्या हृदयस्थित असणाऱ्या जीवनकालामध्ये जीवनत्वाला अधिष्ठानभूत असणाऱ्या त्या निर्गुण निराकार परमात्म्याचा, अर्थात आत्मारामाचं दर्शन, त्याचं ज्ञान आणि जीवन तद्रूप करणारी विश्वात्मक देवाची अनादि अनंत असणारी अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची श्री परमगुरु सत्ता, या सद्गुरु सत्तेला, या परंपरेला अनंत 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 साष्टांग दंडवत प्रणाम करून याच निर्गुण निराकार परब्रह्माचा सगुण विग्रह, ज्यांच्या अधिष्ठानाखाली गेले 2 तप या पुण्यभूमीनं अधिक मासाचं पुण्यार्जन केलेलं आहे, ते विश्वभूषित विश्वगौरव परमपूजनीय प्रातस्मरणीय महान योगी सद्गुरू गगनगिरी बाबाजींच्या श्रीचरणी आज या मंगल प्रसंगी साष्टांग दंडवत प्रणाम करून याच शृंखलेमध्ये या पवित्र पृथ्वीतलावरती जीवाला अमृताचं पान करून देण्यासाठी, अर्थात हृदयस्थित असणाऱ्या जगदनियंत्याची, ज्या निर्गुण ब्रह्माची ओळख करून देण्यासाठी या विश्वात्मक कार्याच्या माध्यमातून अवतरित झालेली ही विश्वात्मक शक्ती सद्गुरू आत्मामालिक यांच्या श्रीचरणी अनंत 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 साष्टांग दंडवत प्रणाम करून केवळ विदर्भाचं रत्न नाही तर संप्रदायाचं रत्न म्हणून आजच्या आध्यात्मिक युगाला मिळालेला हाच त्या निराकाराचा साकार शृंगार, ज्यांच्या वाणीतून आज या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या चरित्राच्या माध्यमातून भगवत चिंतन घडतंय, ते परमपूजनीय रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी ढोक महाराज आदरणीय बाबाजींनाही साष्टांग प्रणाम करून व्यासपीठावरती विद्यमान असणारे सर्व संत महात्मे आणि हा अधिक मासातला पुरुषोत्तम योग ज्यांना मिळालेला आहे, की ज्याचं मुळात उद्दिष्ट हृदयस्थित असणाऱ्या सर्वोत्तमाची अनुभूती मिळावी, त्याचं चिंतन घडावं, म्हणून हा दिव्य योग ज्या पुण्या